नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव। प्राप्त प्रस्तुत संप्राप्त सेवा। पुत्रांच्या जीवनातील आपल्या आई वडिलांविषयी, अर्थात आज आपल्या वडिलांविषयी, आपल्या पित्यांविषयी, आपल्या बापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे, माय बापाचे अनंत उपकार, त्या उपकारातून कधी उतराई होता येत नाही। माय बापांचे उपकार कधी फिटत नाहीत, फक्त त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे। आणि त्यासाठी वारकरी संप्रदायाने माझ्या श्री गुरु श्री संत प्रातस्मरणीय संत सेवालाल महाराजांपासून ही वारकरी परंपरा, ज्ञानोबारायांनी घालून दिलेला वारकरी परंपरेचा हा पाया, आणि त्यामध्ये सर्वच संतांनी आपल्या माय बापांच्यासाठी पुत्राच्या जीवनामध्ये काही कर्तव्य असतात। आई वडील असेपर्यंत आणि आई वडील गेल्यानंतरही त्यातलाच एक भाग, या लेकरांचा बाप गेला, या लेकरांचा पिता गेला, आणि त्या बापासाठी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने बाप गेल्यानंतर चौथ्या प्रकारचा कार्यक्रम आज या मौजे ढवळकेवाडी तांडा या परमपुण्यवान नगरीमध्ये गोदामातेच्या पवित्र सहवासाने पवित्र झालेली ही भूमी आणि ही माणसं, आणि त्यामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये जे कर्तव्य पुत्रांच्या द्वारे आपल्या पित्यासाठी केलं जातं, असा या चारही लेकरांचा बाप आयुष्यभर कष्टातून आपला संसार फुलवून या लेकरांचा संसार फुलासारखा करणारा, मग त्यांच्या चरणी फूल वाहण्याचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने या परिवारानं केलेला आहे। कैलासवासी पोमा सखाराम राठोड मामा, त्यांचे दोन्हीही सुपुत्र आदरणीय श्री रुक्माजी पोमा राठोड आणि श्री आत्मारामजी पोमा राठोड, त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या, अर्थात आमच्या सौभाग्यवती सीताबाई माणिक चव्हाण ताई, आणि दुसऱ्या जे माझे परम मित्र, फार जीवलग आमचं मैत्र, खूप संघर्षातून त्यांनीही आपलं जीवन उभं केलंय, असे आमचे वसंतराव चव्हाण LIC अधिकारी। खूप प्रगती केली त्यांनी थोड्या कालावधीमध्ये, नाहीतर घरची भाकरी खाऊन खूप कष्ट केले 10 वर्ष, पण तिथून काही हाताला लागलं नाही, केलेल्या कष्टाचं फळ मिळालं नाही। पण कष्ट करणाऱ्याला कधी कमी पडत नाही, म्हणून आज त्यांचंही जीवन अतिशय उत्तम आहे। आणि सगळ्यांचं सहकार्य म्हणून आमच्या मीराताई वसंत चव्हाण, आणि बाबांच्या पश्चात पोमा राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आमच्या मातोश्री श्रीमती जनाबाई पोमा राठोड, असा हा परिवार। या परिवाराच्या आपल्या बापाविषयी अत्यंत कृतज्ञतापूर्वक या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 ओ विठ्ठला विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत सेवालाल महाराज की जय, संत मोतीराम महाराज की जय, श्री संत भगवान बाबा महाराज की जय। विठाला 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 गायलो की थोडा ऐकू द्यायचा, थोडा हात तिथंच ठेवायचा. प्राप्त प्रस्तुत संप्राप्त सेवेकरिता घेतला गेलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या श्रीमंत श्री तुकोबबारा यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा असून या अभंगाच्या द्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबबाराय स्वतःची आत्मस्थिती दोन अंगाने प्रतिपादन करतायत. मनुष्य जीवन मिळाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये त्यानं काय प्राप्त केलं पाहिजे, नाहीतर आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ी चले कोई बंधे जंजीर, असंच होऊन चाललंय. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो छोड़ दिया रे, जिसे पाना था उसको तो छोड़ दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो छोड़ दिया रे, जिसे पाना था उसको तो छोड़ दिया रे. असंच झालंय. वसंत महाराज आमचे जीवलग, आमचे वसंत महाराज चव्हाण कौडगावकर, इकडून एक वसंत इकडून एक वसंत, सगळ्याचा वसंत असं झालंय. म्हणून अत्यंत जीवलग आम्ही आहोत. पूर्वीपासून सासरी गेले, उशिरा त्यांनी बातमी दिली, म्हणले महाराज आता कार्यक्रम करायचा आहे आणि कीर्तना भजनाचा, त्यामुळे तुम्ही आलंच पाहिजे. म्हणून आमच्या सरांची मला विनंती अथवा सूचना आणि त्याचं अनुपालन करून आपल्या
आदरणीय वैकुंठवाशी पोमाजी मामांच्या या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांचं दर्शन, तुम्हा सगळ्यांच्या भेटीचा योग, पुरुषोत्तम मासामध्ये हा महिना फक्त आपल्या हातला नाही, आपल्या बापाचा नाही, फक्त त्या देवाच्या बापाचा आहे. हा महिना 12 महिन्यापेक्षा वेगळा आहे. 3 वर्षातले उरलेले दिवस बाजूला काढून टाकलेले, त्यांना कोणी वाली नव्हतं, कोणी वाणी नव्हतं. ज्यांचा कोणी वाणी नाही, ज्यांचा कोणी वाली नाही, त्यांचा भगवंत आहे. म्हणून भगवंतानी त्या दिवसाला आपल्या जवळ घेतलं आणि त्याला 12 महिन्यापेक्षाही मोठं केलं. 12 महिन्यापेक्षा हा 13वा महिना. पूर्वी या महिन्याला दुष्काळात 13वा महिना म्हणत होते. त्याच महिन्याला भगवंतानी हातात धरलं, मग काय बघायचे. 12 महिन्यापेक्षा त्याची महती जास्त, त्याचं महात्म्य जास्त. या महिन्यात बाकीचे कामं करू नयेत, घरं बांधू नयेत, सोनं खरेदी करूच नये. पंतप्रधान रोज सांगायले सोनं खरेदी करू नका, भारत गरीब होत चालला. सोनं 1 वर्ष खरेदी करू नका. पेट्रोल डिझेलचा उपयोग चांगल्या पद्धतीनं कामाशिरीच करा. आणि तिसरी गोष्ट, वृक्षारोपण केल्याशिवाय राहू नका. ही तगमग जे चालली आहे फार, ती वृक्ष तोड झाली फार. म्हणून वृक्ष लावा. वृक्षच आपला खरा मित्र आहे, आपल्या जीवाचा खरा जीवलग आहे. आणि मेल्यानंतर सुद्धा तो आपला जीवलग आहे. मेल्यानंतर सगळे बाजूला राहतात. ज्ञानेश्वर महाराज सांगू, आपण मेल्यानंतर एकटेच वर जातो. एक, आपल्या सोबत इथलं दुसरं कोणीच येत नाही. 2, आणि कुठलीच संपत्ती आपण कमवलेली सोबत घेऊन जाता येत नाही. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पण जीवनाच्या शेवटी दादा, आपल्या सोबत एकच जण जळतय, त्याचं नाव आहे झाड, त्याचं नाव आहे वृक्ष. आपला वास उठू देत नाही, जाळून आपल्याला पवित्र करतय, त्याचं नाव आहे वृक्ष, झाड. झाडच ते लाकूडच जळतय, दुसरं कोणी आपल्या सोबत जळत नाही. तुकोबारायांची भाषा पहा, अभंग किती गोड आहे. तुकोबाराय 2 अंगाने आपली स्थिती सांगतायत. 1, मी माझ्या जीवनातलं अनिष्ट घालवलं आणि मी माझ्या जीवनामध्ये इष्ट प्राप्त केलं. अनिष्ट काय? जन्मानंतर जी दुःख होतात ते अनिष्ट आहे. इथं बसलेला प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. प्रत्येक मनुष्य त्रस्त आहे. कुणी गुडघ्यानं त्रस्त आहे, कुणी कमरेनं त्रस्त आहे, सुनील सर, कुणी पाठीच्या कण्यानं त्रस्त आहे, कुणी वेगवेगळ्या आजारानं त्रस्त आहे, कुणी बायकोच्या त्रासानं त्रस्त आहे, कुणी भावाच्या त्रासानं त्रस्त आहे, कुणी साहेबाच्या त्रासानं त्रस्त आहे. प्रत्येक मनुष्याला कुठलं तरी दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो साधु दुखिया, जंगम दुखिया, दुखिया बाबा हर बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. तुकोबाराय म्हणतात, मला मनुष्य जन्म मिळाला, तुम्हालाही मिळाला, पण मी माझ्या जीवनातलं दुःख कायमचं घालवलं आणि सुख कायमचं मिळवलं. कसं कसं तुकोबाराय? तुकोबाराय बोलतात, बीज भाजूनी केलेलाही पेरणी लागणार आहे. आता आम्हा जन्म मरण नाही, आम्हाला जन्म मरण नाही. हुशार माणसं पुढे बसलीत. दुःख कशामुळे होते? दादा वसंत महाराज, दुःख कशामुळे? क्या बात है, वाह. जन्म कशामुळे? शाबाश शाबाश, बरोबर आहे, बरोबर आहे. जन्म कशामुळे? जन्म
अज्ञानामुळे. अज्ञान कशामुळे? भेदाभेदाच्या ज्ञानामुळे. भेदाभेदाचं ज्ञान कशामुळे? अनंत जन्मीच्या पाप पुण्यामुळे. साहेब, दुःखाला कुठून सुरुवात होते? आईच्या पोटात राहिलो की दुःखाला झाली काय सांगू गर्भीची यातना, सांग गर्भीची यातना, हे मज भोगीता नारायणा, मद भोगिता नारायणा, हे माझ मल मूत्र जाना, मूत्र दाना, हा तुझा क्षणो क्षणा तुझा क्षणाक्षणात काय सांगू गर्भीची यातना, माझी सोयीतने नते कोणी, माझी सोयीतने नती कोली, माझी सोयीतने नती कोली, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मला मूत्र जाना, तुझं क्षण क्षणा जात हे मज भोगीता नारायणा, माझा मूत्र दाना, तुझा क्षणाक्षणा काय सांगू गरिबीची यातना कळत नाही देवा. आता असताना लय ओरडलो देवा. अरे कुणीतरी या यातनेपासून मला बाहेर काढा. एक वेळ करी या दुःखा वेगळे, 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 दुःखा वेगळे, दुरिताचे झाले उगवणी, दुरिताचे झाले उगवणी, दुरिताचे झाले उगवणी, दुरिताचे झाले उगवणी, आठवीन पाय हा माझा हटविन पाये हा माझा नवस, हा माझा नवस, हटविन पाये 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 हा माझा एवढं जर दुःख असेल, एवढं मोठं जर दुःख आहे, तर पुन्हा ह्या यातना नको देवा. मग ह्या यातना नको, हे दुःख नको, तर जन्म भाजायचा आहे, जाळायचा आहे, मृत्यू बी भाजायचा आहे, जाळायचा. तुकोबाराय बोलतात, मी ती क्रांती केली, माझ्या जीवनात मी ती क्रांती केली, बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. काय देवा, पेरणी लागेल की आता. आज किती आहे? आज मिरग 7 तारीख है ना. पेरणी लागेल गेल्या वर्षीच की नाही, बरेच दिवस झालं आलतो एकदा 25 वर्षाखाली. दादाची बायको आजारी पडली होती, गंगाखेडच्या दवाखान्यात ऍडमिट केलं होतं. आणि ती आई साहेब म्हणतायत, मालक मालक अहो पेरणी आज मिरग आहे हो, पेरणी रात्रीतून पाऊस पडल हो, आधीच पडले 2-3, उद्या पेरणी लागली तर बी भरण घ्या हो, राहू द्या माझं दवाखाना, बी भरण घ्या. मालक म्हणले घेईल ग, आधी तू दुरुस्त हो. सलाईन वगैरे लावलं, घरी आणलं.
आधीच पाऊस पडले होते आणि त्यात मिरगाच्या दिवशी पाऊस पडला. सकाळी दुसऱ्या दिवशी ती म्हणली तुम्हाला रात्रीच म्हणले होते, आता बघा आता कसं, आता बिया भरणाचं कसं. ती म्हणली तू काळजी करू नको, झोप. 25 वर्षापूर्वी घरात गेले, मध्ये बघितलं सगळीकडं, 1-2 गाठोडे सापडले, उचलले, चष्मा नव्हता डोळ्याला, गड्याच्या हातात दिले, पेरायला बोलवले, चाहडं लावलं, पेरलं, पेरून गडी परत आला घरी की मालकीन उठून बसल्या होत्या. माय सगळ्या लोकांनी पेरलं किंव, आणि तुम्हाला म्हणलं होतं किंव, आणि रात्रीच बी घ्या, बी भरण घ्या, कालच तुम्ही घेतलं नाही, आता पेरणी. ती म्हणली अगं झाली, 3 एकर पेरून आला गडी, चहा टाकला चहा. बाई म्हणल्या काय पेरलं मालक, कधी जाऊन आणलं बी भरण, ऐकायलात ना. ते म्हणले तुला काय करायचे, हे तुरी मुगी उडद वगैरे आपल्या घरी असतेच ना, दरवर्षी तेच बी भरण होतं पहिलं, आणि ते पेरलं. 3 एकर रान पेरलं, आता 3-4 एकर राहिले, पेरून टाकू, उद्या आणतो आज संध्याकाळ. त्या म्हणल्या काय पेरलं, मुग पेरले, मुग कुठं होते बी. असं ते म्हणले त्या मागच्या कडीच्या कोटीमध्ये ठेवलेले होते की पोतेच्या पोते, उचललं, 3-4 पायल्या दिलं, गड्यानं पेरून दिवसभर आला. मालकिनीचं दुखणं राहिलेलं अजून, मालकिनीला चक्कर आली, अशी पडली, तोंडावर पाणी मारलं. अगं आता काय झालं, बरी झालतीस की आता. माय म्हणली काय मुग पेरले ओ तुम्ही, लेकीला द्यायला पाहिली बरं, मला 2 पायल्या भाजून ठेवलेली होती, म्हणली तेच उचलले पेरले. ते बघा, ते 25 वर्ष झालं अजून शेतात जातात, अजून मुगाचा एक दाना सुद्धा उगवला नाही. कधी उगवल बोला की, ते उगवल का? भाजून पेरलेलं, जाळून पेरलेलं उगवत नाही. भाषा पहा तुकाराम महाराजांची, भाषा पहा, माझं दुःख मी कायमच घालवलंय. दुःख जर जन्मामुळे तर जन्म कशामुळे? जन्म 3 गोष्टीमुळे. 1 वासनेमुळे, 2 पापामुळे, 3 कर्मामुळे. वासना जन्माला कारण आहे, पाप जन्माला कारण आहे, आणि कर्म जन्माला कारण आहे. तुकोबाराय म्हणले आम्ही वासनाच भाजली, पाप जाळलं, आणि कर्म सुद्धा भाजलं. आता आम्हाला जन्म बीज भाजणी केलेला बीज भाजणी केलेला बीज भाजणी केलेला बीज भाजणी केलेला आदरणीय आमचे गान कोकिळ कैलास महाराज मुरकुटे, आदरणीय आपल्या भागाचं रत्न आमचे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज, भैनाज वाडीकर, नागरगोजे, महाराष्ट्रात 1 नंबरचे भारुडन गवळणी म्हणायला ज्यांचा कोणी हात धरीत नाही, अशा आमचे पिंटू महाराज अर्थात संजय महाराज नागरगोजे, मृदंगावर मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे लक्ष्मण महाराज तांदळवाडीकर, त्यांच्या सोबत असलेले रील्स मास्टर आमचे ज्ञानेश्वर महाराज परळीकर, श्री संत भगवान बाबा विद्यालयाचे सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे हे विद्यार्थी, तरी उन्हाळा आहे म्हणून गावाकडे गेलेत बरेच, जेवढे सापडले तेवढे आणले. माझ्या समोर असलेल्या माझ्या सर्व माता माऊल्या, माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही सर्व वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी
संत सेवालाल महाराजांच्या मार्गदर्शनाने चालणारी मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुकाराम महाराजांनी जे जीवनामध्ये क्रांती केली ते प्रत्येक माणसाने करायला पाहिजे. माणसाचा जन्म हाच दुःखाला कारण आहे आणि माणसाचा मृत्यू हाच दुःखाला कारण आहे. इको कमी बोलताना गायलो की द्यायचा. जन्म आणि मृत्यू. तुकोबाराय म्हणतात, जन्म होण्याला 3 बीज कारणीभूत आहेत. जसा आंबा दिसतो तुम्हाला, पण आंब्याला कारण आंब्याची कोय. सोयाबीन दिसतं शेतात, सोयाबीनला कारण सोयाबीनचं बी. ज्वारीला कारण ज्वारीचा दाणा. तसं हा मनुष्य उभा राहिलाय, पण याला कारण एक वासना. कसला बी तपस्वी असला, मरताना इतकं बी लक्ष इकडं तिकडं गेलं आणि वासना शिल्लक राहिली, तरी तपोबळी जन्मदरी, तरी तपोबळी तरी तपोबळी जन्मधारी, तपोबळी जन्मधारी. वासनेचा संग होये अंतकाळी, तरी तपोबळी जन्मदारी, तरी तपोबळी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधारी, तपोबळी वासनेचं इतकं बी काशी राहिली. काशी म्हणालो मी. दादा तुम्हाला कुंदाड माहित असतील, कुंदाड आणि गंगथडीला तर लय असतील. कुंद्याचे बद, हरळीचे बद, महाराज असे खोदून निवडून अशा काशा यायचे होते लोक. दादा जर ते काढता काढता ढेकळाच्या खाली एखादी काशी राहिली, पाऊस पडलं तर ती काशीच करीत होती माणसाची. पुन्हा तेवढंच बदाड निर्माण करते. तशी माणसाची वासना जर शिल्लक राहिली, 100% त्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म आला की दुःख आलं, जन्म झाला की मृत्यू. काय आहे, आकाराला आलो की विकार आहेच, जन्माला आलो की मृत्यू आहेच. आमच्याकडं जन्मलेले लोक मरतेत, तुमच्याकडं? आमच्याकडं मेलेले लोक जाळायला नेतात, तुमच्याकडं कसं आहे काय माहित, का जिवंत जाळीत? जन्माला आला की मृत्यू आहे. 3 गोष्टी विसरायच्या नाहीत मनुष्यानं. दादा 3 गोष्टी कधी विसरू नका महाराज. एक, जो देह घेऊन आला त्या देहाला नाश आहे, लक्षात ठेवा. ज्याला मन आहे त्याला शोक आणि मोह आहे, आणि ज्याला प्राण आहे त्याला क्षुधा आणि तृषा आहे, भूक आणि तहान आहे. ज्याला प्राण आहे, तुमच्या जोपर्यंत प्राण आहे तो मड्याला कुठं भूक लागते का? मड्याला तहान लागते का? जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत भूक तहान लागणारच. जोपर्यंत मन आहे, मन, तोपर्यंत शोक आणि मोह आहे. शोक कशाला म्हणावं? शोक जी गोष्ट आपल्यापासून निघून गेली तेव्हा जे दुःख होतं त्याला शोक म्हणायचं. आणि मोह कशाला म्हणायचं? आम्हाला हवी असलेली वस्तू आम्हाला आतापर्यंत मिळालेली नाही, ती मिळावी वाटते, त्याला मोह म्हणायचं. आणि प्रत्येकाला इथं बसलेल्या माणसाला प्रत्येकाला मन आहे, आणि ज्याला ज्याला मन आहे त्याला शोक आहे. बाप गेला दुःख आहे, आई गेली दुःख आहे, बायको गेली दुःख आहे, शेळी मेली दुःख आहे, मोबाईल हरवला दुःख आहे. सगळ्यात जास्त दुःख मोबाईल हरवण्याचं आहे. बाप मेला तरी जमतंय, माय मेली तरी जमती, मोबाईल गेलेला जमत नाही. इतकं प्रेम आहे मोबाईलवर सध्या लोकांचं. मोबाईल फार प्रिय आहे, लक्षात ठेवा. म्हणून जन्माला आलात, माऊली ज्ञानोबा तेच सांगून गेले, नाथ बाबा तेच सांगून गेले. देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, जिया परी. नाही म्हणायचं, नाही म्हणायचं.
वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णां अन्यानि संयाति नवानि देहि तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे आणि देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. दादा, एकदा घेतलेला कपडा तसाच राहावा का जन्मभर? फाटावा का नाही? मळावा का नाही? फाटावा, जीर्ण व्हावा का नाही? ज्ञानोबरायांची भाषा. जीर्ण व्हावा, तो फाटून जावा, मग दुसरा घेतोय माणूस. महाराज, सूर्य उगवलेला लय आवडते का मावळलेला? शाबाश शाबाश. दादा, झाडाची पानं गळालेली आवडतेत का नवीन फुटलेली आवडते? है का नाही? झाडाची नवीन पानं फुटावी वाटते वसंत सर, है का नाही? सूर्य मावळूच नाही वाटतंय, उगवलेला आवडतंय. बरोबर. माणसानं मला वाटतंय सूर्याला आधी मावळू द्यावं. सूर्य मावळला तर सकाळी उगवेल, नाहीच मावळला तर, आणि मावळला ते 6 महिने नाहीच उगवला तर. मावळणे उगवणे, मावळणे. ज्ञानोबरायांची भाषा पहा. आगा उपजणे आणि निमणे हे जे का साचची मानणे तो जीव लोकू मी म्हणे संसारू हण. ऐकताय? झाडांची पानं गळू द्या आधी, तरच उगवतील दुसरे नवीन. सूर्याला आधी मावळू द्या. असं मनुष्याला जन्म झालेला आवडतंय का मेलेला आवडतंय? मरण आवडतंय का जन्म आवडतंय? मेल्याशिवाय जन्मतील कशी? बर, जन्मलेला माणूस नाहीच मेला, कसं होईल? कीर्तनाला वेगळं समजायचं नाही. आता लेटेस्ट आहे हे सगळं कीर्तन, लेटेस्ट. जन्मलेला माणूस मेलाच नाही. एक सांगू, माणसं मरतेत म्हणून माणसाला घर पुरतेत. माणसं मरतेत म्हणून माणसाला घर उरतेत. माणसं मेलेच नसते तर काय हाल असत? आता सांगा, माणसानं मेलं पाहिजे का नाही? चला मग, मरणं कुणाला आवडतंय का? अगा मरहा बोल न साहती. तुकोबारांची भाषा पहा. आम्ही जन्म सुद्धा घालवलाय कायमचा, मृत्यू सुद्धा घालवलाय कायमचा. मरून गेले मन केले आभार ठाव दिले गुण पुसिले ओसलेले मरण मारे मरली गेले मन केले आभार ठाव पुसिले गुण पुसिले तुका म्हणे अवघी आवरिली वासना आता नारायणा दुसरी यापासून. अजिबात जगातल्या कुठल्याच पदार्थावर देवा आमची वासना नाही. मग वासना असावी, मग कुठं आहे वासना? फक्त तुझ्या पायावर वासना आहे. आता वास वासनेशी नाही मन पांगुळले पायी. देवा फक्त आमचं मन वासनेसह तुझ्या पायावर आहे. जगात कुठंच आता आमची वासना राहिली नाही. त्याला जन्मावं लागत नाही, त्याला मरावं लागत नाही, त्याच्या हातात जन्म मरण आहे. नंबर 2, जन्म कशामुळे होतो? सर तिथून आलेत, आमचे कवडगाववरून सरही आलेत. कशामुळे होतो? पापामुळे जन्म होतो. पाप करताना हाता आकडा माणसं हो. आता आमच्या बहिणीला विचारतो, सगळ्या बहीणबाई इकडे बघा, लक्ष द्या माय, लक्ष द्या. गंगाखेडच्या एका मंदिरात कीर्तनाला आलतो. पुजारी
पुजारी त्या मंदिराचा हातात सिगरेट घेऊन तुपाच्या आरतीला देवापुढच्या आरतीला सिगरेट पिटीत होता. असा बाहेरचं सोडा, मंदिरात सुद्धा माणसाला भान राहिलं नाही. ताई, मोबाईल लय आवडते का सासू लय आवडते? खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ आहे. मोबाईल खरं बोलल्या बिचाऱ्या. वा, खरे माणसं आहे तिथे. खरं सांगू का ताई, हेच पाप आहे, हेच पाप आहे. आयुष्यभर कष्ट करून सासू सासऱ्यांनी आपल्यासाठी एक एक रुपया ठेवला, जोडला. त्या माणसाला विचारा किती कष्ट केले. हे बघा, बसायला येईना, हिला कष्ट करून करून बसायला येईना, असे हात टेकू टेकू बसायले. आपले जसे मायबाप कष्ट करतात तसे आपले सासू सासरेही कष्ट करतात. ते गेलेल्या आमच्या पोमाजी मामानी या घरासाठी, या लेकींसाठी, या लेकरांसाठी किती कष्ट केले असते. माणसाला सगळं आवडायला इकडे. उगो विचारतो, उगो सहज उत्तर द्या. देवा, बायकोलाही आवडती का माय बापला आवडते? शपथ घातल्या सटवायची येऊन बर ठीक आहे, ठीक. बायकोला लय ब्युटी पार्लर केलंय का आतापर्यंत? माय बापाला लय केलंय. आता कोण आवडत आहे? आजचं बोलायचं नसतंय. पहिली ये बाळ दसे, आई बा हेची पिसे, मग स्त्री मांसाते भुलोनी जाय. लय माय 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 म्हणत होता. आई आई आई, मम्मी मम्मी मम्मी. बायको आली की असं. दुसरे पाप सांगतच बसत नाही मी. मनुष्य आपल्या जीवनामध्ये रोज पाप करतोय. कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचे पाप मनुष्याच्या जीवनामध्ये चालू आहेत. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनातलं पाप कायमच गेलं. कशानं? जाळलं. प्रमाण, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. नलगतीस नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. महाराज बोला, काय कष्ट आहे दादा? हे दोन पोरं तुमच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. आज बापाची छाती बघा कशी भरून राहिली. लेकरांचं कौतुक बघायला बाप आलाय. हे दोन्हीकडून दोन गायक उभे आहेत ज्या बापाची. खरं सांगा, ह्यांचं कौतुक जेवढं वाटतंय तुम्हाला, जगात दुसरं काही आवडतंय का? त्यांनी गायल्याबरोबर असं अशी छाती भरून येते माणसाची. हा हा हा.